नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर सगळ्यात अगोदर मला तुमचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत, कारण आपल्या चॅनलला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे, खूप छान व्ह्यूज येत आहेत. त्याचबरोबर आपले सबस्क्रायबरही छान प्रकारे वाढत चाललेत. त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. तसेच इथून पुढेही तुमचा प्रतिसाद मला कायम असाच राहील याची मी अपेक्षा करते. तर आपल्याला रोजच्या जीवनात खूप सारे प्रश्न पडतात. मला तरी पडतात, की देवपूजेचं काय महत्त्व असेल? आपण देवपूजा का करतो? तसेच देवपूजेचं खरी पद्धत देवपूजा करायची कशी आहे? तसंच उंबरठ्याला आपण हळदीचं जे लेपन करतो ते करावं की नाही? आणि ते कसं करावं? आणि ते आपण का करतो? तर असे प्रश्न आपल्याला रोज पडतात. मला तरी पडतात. मग त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात अगोदर मीही देवपूजा करायला सुरुवात केली. त्यासाठी अगोदर सगळे देव बाजूला काढून घेतले आणि त्यानंतर देव्हारा स्वच्छ करून घेतला. देव्हाऱ्यावर नाही म्हटलं तरी रोज थोडीफार तरी धूळ जमाच होत असते. त्यासाठी रोज एक नॅपकिन फिरवला की देवघर छान क्लीन होतं. त्यानंतर घेतले देव्हाऱ्याची डीप क्लीन करण्यासाठी. तसेच देव, कलश, दिवा वगैरे आपण ज्या काही गोष्टी देवघरात वापरतो त्या सगळ्या मी स्वच्छ करून घेत असते. असं केल्यामुळं देवघरात पॉझिटिव्हिटी राहते आणि स्वच्छताही राहते. आपल्यालाही प्रसन्न वाटतं. तर काय होत असतं, तेल आपण दिवा लावतो, उदबत्ती वगैरे लावतो. त्यामुळे उदबत्ती लावल्यानंतर थोडाफार धूळही त्याचा धूर असतो. त्यामुळं थोडंसं चिकटपणा हा त्या वस्तूंवर लागलेला असतो. त्यामुळं अधूनमधून डिशवॉशरने आणि त्याचबरोबर पितांबरीनं क्लीन केल्या की देवघरातली वस्तूही क्लीन राहतात. नाहीतर तसंच त्या दिव्याला तेलामुळं खूप असा चिकटपणा चढतो. त्यामुळे मी अगोदर सगळ्या वस्तू अशा छान क्लीन करायला घेतल्या. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की देवपूजा का करतात. तर पूर्वजांपासून ही परंपरा आपल्याकडे चालत आली आहे, की आपल्याकडे देवपूजा करतो. आपण लहानपणापासून बघितलं आहे, की आपल्या घरात एक देव्हारा असतो, त्यामध्ये काही देव असतात आणि त्याची आपण पूजा करत असतो. तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्याच घरी देव्हारा असतो. त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करतो आणि नित्यनियमाने त्याची पूजा करतो. तर हे का करतो? सुख, समृद्धी, यश आणि धनधान्याची वाढ व्हावी यासाठी आपण ही देवपूजा करत असतो. तर देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती? तसं तर शास्त्रात 5 वेळा देवपूजा करायला सांगितली आहे. पण आपल्याला हे शक्य नाही. कारण आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एक वेळा पण लोकांना वेळ मिळत नाही देवपूजा करायला. आपण असे लोकं आहोत, की एक वेळा तरी आपण देवपूजा व्यवस्थित करू शकतो. त्यासाठी तर योग्य वेळ काय आहे? तर दिवसातून 5 वेळा म्हणजे कधी-कधी देवपूजा करतात. मंदिरात बघा ह्या वेळेला आरती असते किंवा देवपूजा ही केली जाते. कधी पण बघायचं मोठ्या मंदिरात या वेळेलाच देवपूजा केली जाते. तर सगळ्यात प्रथम पूजा कधी करतात? तर 4:30 ते 5 वाजेपर्यंत पहिली पूजा असते. त्यानंतर दुसरी पूजा ही 9 वाजेपर्यंत असते. तिसऱ्या वेळेला आपण 12 वाजेपर्यंत पूजा करतो. चौथी पूजा संध्याकाळी 4:30 ते 6 पर्यंत असते आणि जी संध्याकाळी पूजा करतो रात्री, तिला शयनपूजा असे म्हणतात. ती रात्री 9:30 वाजेपर्यंत असते. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत देवपूजा करू नये. म्हणजे असं शास्त्रात लिहिलेलं आहे. पण यानुसार या 5 वेळेमध्ये आपण एक वेळेची जरी पूजा नित्यनियमाने केली, तरी ती लाभदायक असते. म्हणजे यापैकी आपण कोणत्याही एका वेळेला देवपूजा करायची. शक्यतो जास्त करून सकाळी दुपारी 12 ते 4 या वेळेत देवपूजा कधीही करू नये. बाकी अधेमध्ये केली तरी चालते. तर देवपूजेचं महत्त्व काय आहे आपल्या संस्कृतीमध्ये? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे देवपूजा ही हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाला घडवणारी ही प्रक्रिया आहे. तसेच देवपूजा म्हणजे मनाला एका जागी केंद्रित करणं. मंत्र, श्लोक, घंटानाद यामुळे मन शांत होतं, तणाव कमी होतो. तसेच घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक बनतं. उदबत्तीचा सुगंध आणि घंटानाद यामुळे वेगळ्याच वातावरणाची निर्मिती होते आणि घरातच आपल्या मंदिरात आल्याचा फील येतो. तसेच देवपूजेमुळे भक्ती, नम्रता आणि कृतज्ञता ही मधली वाढते. आत्मशुद्धी होते. पूजा म्हणजे शुद्धीकरण. पूजा करताना चांगल्या गोष्टींचं स्मरण होतं. मन चांगल्या मार्गाकडे वळतं. मनात काही वाईट विचार चाललेले असतील तर देवपूजेला बसल्यानंतर त्या विचाराला म्हणजे ते विचार मनात येत नाहीत. चांगलेच विचार मनात येतात किंवा आपल्या ज्या मनात काही वादळं चाललेली असतील की काही टेन्शन असेल, तर देवासमोर बसल्यानंतर ती टेन्शन निघून जातं आणि एक वेगळ्याच भक्तीत आपण तल्लीन होऊ लागतो. तर खूप छान आणि पॉझिटिव्ह हे आहेत देवपूजेचं महत्त्व आहे. तसेच आपला आत्मविश्वासही वाढतो. देवावर श्रद्धा ठेवून माणूस कठीण प्रसंगातही मजबूत राहतो.
तसेच विश्वास वाढल्यामुळे आपले आत्मबल वाढते. तसेच संयम, क्षमा, नम्रता, करुणा असे काही गुणही वाढतात. तर मंत्रोच्चारामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि ध्वनी लहरींमुळे मेंदूवरील चांगला परिणाम होतो. तसेच दिवा लावण्याचे काय फायदे आहेत, तर तूप किंवा तेलाचा दिवा जळल्यानंतर नैसर्गिक प्रतिजैविक प्रभाव तयार होतो आणि हवेतील जंतू कमी होतात आणि वातावरण पवित्र राहतो. तसेच ताज्या फुलांमुळे ऑक्सिजन वाढतो आणि पानांमध्येही काही औषधी गुणधर्मही असतात. तसेच देवपूजा म्हणजे देवांशी संवाद. आपल्या जीवनातील आपले काही गोष्टी असतील तर त्या आपण देवाला अर्पण करण्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते देवपूजा केल्यामुळे. तसेच पुण्यप्राप्ती ही आपल्याला मिळते. श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या विचारांमुळे आपल्याला पुण्य मिळतं. तसेच देवपूजा ही केवळ धार्मिक परंपरा नाही आहे, तर मन शांत ठेवणारी, तसेच संस्कार देणारी, आध्यात्मिक विकास करणारी आणि कुटुंब जोडणारी. तर असे देवपूजेचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे मला तरी वाटतं प्रत्येकाने आपल्या आयुष्यात देवाला मानलं पाहिजे आणि नेहमी आपल्या देवांची पूजा केली पाहिजे व त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत, असं मला तरी वाटतं. तर हा ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न असतो. काही लोक नाहीत मानत देवाला, पण काही लोक मानतात. ज्यांना काही चांगले अनुभव आले, चांगले प्रसंग त्यांच्या बाबतीत घडले, ते नक्कीच देवाला मानतात. तर काहींना काही अनुभव आलेले असतात, त्यामुळं ते देवांना म्हणत नाही. हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग असतो. तर तुम्ही आत्ता पाहिलं असेल, मी देव स्वच्छ साबणाने त्याचबरोबर पितांबरीने स्वच्छ घासून घेतले आणि त्यानंतर सगळे व्यवस्थित पुसून ज्या त्या जागेवर ठेवले. स्वच्छ कापडाने पुसून घेतले ना की त्याच्यावर पाण्याचे डाग पडत नाहीत आणि त्यामुळे देव आपले स्वच्छ राहतात आणि व्यवस्थित दिसतात. पण काही वेळेला असे बघा, तांब्यावर ह्याच्यावर असे पाण्याचे डाग पडलेले असतात, ते असं थोडंसं वेगळं दिसताना. त्यामुळे ना स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली. त्यानंतर सगळे ज्या त्या जागेवर मांडले आणि किती प्रसन्न वाटायला लागलं ना बघा. थोडीशी स्वच्छता केली तर देवघर किती असं सुंदर वाटायला लागलं. यामध्ये पण एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आणि हा पण एक वेगळाच संस्कार आहे आपल्या बाबतीतला. तर या गोष्टी आपण म्हणतो, पण या पण खूप आपल्या लाईफमध्ये महत्त्वाच्या आहेत. जसं आपण जगतो, अन्न, पाणी, निवारा, या तर गोष्टी आहेतच. त्या बाबतीत एक आपल्याला आध्यात्मिक जोड असली पाहिजे, की जेणेकरून सुखात दुःखात असं देवाची थोडीफार आपल्याला साथ राहतेच. नाही म्हणलं तरी 10% या गोष्टी खरं असतात. त्यानंतर छान देवपूजा करून घेतली. दिवा अगरबत्ती लावून घेतली. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. कधी पण 1 वात कधीच नाही लावायची, 2 वाती लावायच्या. तसेच कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आणि कलशावर हळदी कुंकू व्हायला कधीच नाही विसरायचं. तसेच प्रत्येक देवाला आपण हळदी कुंकू नाही लावलं तरी चालतं. जर शक्य नसेल तर नाही लावलं तरी चालतं. फक्त आपण जे कासव पुसतो त्याला जरी हळदी कुंकू लावलं तरी चालतं. पण जर कमी असतील देव तर तुम्ही लावू शकता हळदी कुंकू. आणि छान असं उदबत्ती लावून घेतली. अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा माझी झाली होती. तर किती सुंदर दिसत आहेत बघा. अशा तऱ्हेनं देवपूजा केली. त्यानंतर आज गुरुवार होता, त्यामुळं माझा उपवास असतो. मी स्वामीचरित्र सारामृत हे वाचत असते. तर तीही पूजा मी मांडून घेतली. ती व्हिडिओ काही ॲड केली नाही, कारण व्हिडिओ खूप मोठी होत होती, त्यामुळे ती व्हिडिओ ॲड केली नाही आहे मी. त्यानंतर छानशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर करायला घेतलं ते म्हणजे हळदीचं लेपन. तर हळदीचं लेपन हे पण खूप महत्त्वाचा भाग झाला आहे आता. नेहमी पडणारा प्रश्न तो म्हणजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं की नाही. तर याचं उत्तर आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन ही करावं. आणि ते का, तर आपल्या संस्कृतीमध्ये उंबरठा हा केवळ दाराचा भाग नसून तो शुभ अशुभ ऊर्जेची सीमा मानला जातो. म्हणून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्याला विशेष महत्त्व आहे. हळद ही शुद्धता, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे हळदीचं लेपन केल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि घरात समृद्धी, आनंद आणि सौख्य टिकून राहते. देवी लक्ष्मीचेही स्वागत होऊन घरात बरकत होते. तर हळदीचे लेपन कधी करावे, तर अमावास्येला, पौर्णिमेला, गुरुवार, शुक्रवार,
तसेच सण समारंभच्या दिवशी आपण हळदीचे लेपन करावे. तसेच रोज सकाळी देवपूजा केल्यानंतर छानपैकी हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावर करू शकतो. तर हळदीचं लेपन करण्यासाठी काय करायचं, तर मी एका वाटीमध्ये हळद घेतली आणि त्यामध्ये गुलाबजल ॲड केलं आणि त्यात थोडंसं चंदन ॲड केलं आणि ते मिक्स करून त्यानंतर हळदीचं लेपन ॲड केलं. तर काही लोक हळदीचं लेपन करण्यासाठी गोमूत्रसुद्धा त्यात टाकतात किंवा थोडंसं अत्तर, जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आणि त्यानंतर ते उंबरठ्यावर थोडंसं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर हळदीचं लेपन करायला घ्यायचं. तर मी हळदीचं लेपन चमच्याने करते, कारण चमच्याने व्यवस्थित हळद चिटकून राहते. हाताने करायला घेतलं की अर्धी हळद तर हातालाच लागून राहते, त्यामुळे ते व्यवस्थित हळद बसत नाही. त्यामुळे हळदीचं लेपन करताना चमच्याचा वापर नक्की करून बघा. ही एक ट्रिक आहे, कारण चमच्यामुळे पटकन हळद सगळीकडे पांगली जाते आणि ती खाली हाताला चिटकत नाही. हाताने केलं की निम्मी हळद तर हाताच्या बोटांमध्ये अडकून राहते आणि त्यामुळे व्यवस्थित हळदीचं लेपन होत नाही. त्यानंतर छानपैकी हळदीचं लेपन करायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रॉपर अशी हळद लागली पाहिजे. त्यानंतर छोटीशी रांगोळी काढायची उंबऱ्याच्या दोन्हीही बाजूला आणि त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. तर अशा प्रकारे हळदीचं लेपन केलं जातं आणि आपल्या संस्कार वृत्तीमध्ये याला खूप महत्त्व आहे. पहिली लोक जास्त करत नव्हते, पण अलीकडं याला खूप महत्त्व आहे आणि यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि पॉझिटिव्ह शक्ती फक्त यामुळे घरात येतात आणि याचे खूप फायदे आहेत. हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर छान असं पूजा मांडून स्वामीचरित्र सारामृत 21 अध्याय वाचून घेतले. तर अशा प्रकारे माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.